तेवढीच पोरगी होती आणि ती आपल्या बापाच्या दुकानात जाऊन बसायची. बाबा टेलरचं दुकान होतं तिच्या बापाचं, सत्य घडलेली घटना आहे. टेलरचं दुकान होतं टेलरचं, आणि आपल्या बापाच्या दुकानामध्ये जाऊन बसायची ती दुकानामध्ये. आणि हायवेवरनं लाल दिव्याच्या गाड्या जायच्या महाराज, सायरन वाजली. ती आपल्या बापाच्या फाटक्या पायजाम्याला पकडून विचारायची, बाबा ह्या गाडीत कोण बसलंय हो? बापानं पोरीच्या डोक्यावरून हात फिरवत सांगावं, पोरी याच्यामध्ये अधिकारी पदाधिकारी असतात. बाबा काय? मला बसायचं. वेडी आहेस का पोरी? स्पर्धा परीक्षा द्यावी लागतात, शिक्षण फार कठीण आहे, आपली परिस्थिती. बाबा मला बसायचं. पोरी आपली परिस्थिती फार. बाबा मला बसायचं. अगं पोरी, मशीनचं चाक फिरलं तर संध्याकाळचं जेवण मिळतं ग, चूल पेटते का आपल्या घरातली? बाबा मला बसायचंय. पोरगी बालवाडीत पहिलीत, दुसरीत, तिसरीत, चौथीत चांगल्या मार्काने पास झाली. पोरगी तिथून बाबळेश्वर फाट्यावरनं लोणीला शिकायला गेली. लोणी शिक्षण व्यवस्था चांगली आहे. आणि पोरगी 6 किलोमीटर पायी जायची, 6 किलोमीटर पायी यायची. 5वीत चांगल्या मार्काने पास झाली बरं का ती पोरगी. पोरींनो 6वीत चांगल्या मार्काने, 7वीत, 8वीत, 9वीत, 10वीत तर राज्यात प्रथम आली महाराष्ट्र, राज्यात प्रथम आली. आणि मग सरांनी तिला मंचकावर बोलवलं. स्वप्नाली वरती ये बरं. स्वप्नाली वरती गेली. ऊन वारा पाऊस धारा ती मानतच नव्हती. तिला स्लॉक्स नाही, बूट नाही, ग्लोव्ज नाही, शाक नाही, वॉटर बॅग नाही, बिस्लरीचं पाणी नाही, कुठे क्लासेस नाही, शॉर्पनर नाही, काहीच नाही. बाबा सरांनी तिला वरती बोलवलं आणि विचारलं, ए स्वप्नाली. काय सर? अगं तुझे कुठे क्लासेस नाही, तुझ्याकडे लॅपटॉप नाही, तुझ्याकडे कॉम्प्युटर नाही, तुझ्याकडे ऑनलाईन मोबाईल नाही, राज्यात प्रथम आलीस तू, काय केलंस? आणि त्या पोरीच्या हातामध्ये माईक दिला बरं का. पोरींनो इथं डोक्याची वेणी घातल्यानंतर इथं वेणी पडते ना मानावर, ती पंजाबी ड्रेसची कॉलर काळी झालेली होती, काळी. पायामध्ये चप्पल चांगल्या प्रतीची नव्हती. तिनं नेकलेस किंवा असं लिपस्टिक किंवा असं नील पॉलिश किंवा असं ॲब्रो वगैरे केलेलं नव्हतंच. हो, ती सहज सिंपल गेली. संपूर्ण विद्यार्थीने तिच्याकडे बघितलं. 2-3 हजार विद्यार्थिनी, 100 लोकांचा शिक्षकाचा स्टाफ, त्यांच्याकडे त्या पोरीनं बघितलं. तिचा खालचा ओठ थरथरला, ओठ डोळ्यातून गळगळ असं पाणी यायला लागलं. आणि ती फक्त एवढंच म्हणत होती, सर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, मला माझ्या आईचं, माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि आज 3 वर्षापूर्वी बरं का पोरींनो, आज 3 वर्षापूर्वी त्या पोरीनं बापाच्या गळक्या सपरासमोर, महाराज गळक्या सपरासमोर, उडून गेलेल्या पाचरटाच्या सपरासमोर, दार नाही फक्त फळी लावायची, नातून दगड लावायचा, एवढी भयान परिस्थिती बापाची. त्या बापाच्या पडक्या सपरासमोर 3 वर्षापूर्वी तिनं लाल दिव्याची गाडी उभा केली.